आज असा ब्लॉग करायचा काही ठरवलं नव्हतं, बट असंच विचार आला की आज म्हणजे काल मी आणि अपूर्वा भेटलो होतो तर आम्ही असं जस्ट डिस्कस करत होतो की आज आमच्या इथे महोत्सव भरला आहे, सो आपण आज तिथे जाऊया का. सो मी असंच विचार केला की जर संध्याकाळी जाणार तर ब्लॉग शूट करणार. सो मी बोलली चला आता ब्लॉग स्टार्ट करते सकाळपासूनच. सो म्हणजे असंच भरपूर दिवस झाले जॉनी जुलीला पण ब्लॉगमध्ये नव्हता घेतलं, कारण घरी ब्लॉग काही शूट करता नव्हता आला. सो म्हटलं चला आजची म्हणजे आत्तापासूनची सुरुवात करतो आहे आपण काय काय, सो ते पण घेऊया ब्लॉगमध्ये. आणि जर संध्याकाळी महोत्सवमध्ये जाण्याचा प्लॅन सक्सेस झाला सो महोत्सवचा पण शूट मी घेईन नक्कीच. सो लेट्स गो. आता मी करते जेवण. सो आज मी चिकन प्लॅन केलं आहे करायचं, तो थोड्या वेगळं नाही, इझी अँड फास्ट पद्धतीचं चिकन कसं बनेल सो तुम्हाला पण दाखवते. जॉनी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोपायचं आहे अजून का उठायचं आहे? झोपायचं आहे तुला. सो जॉनीची मॉर्निंग अजून झाली नाही आहे, बट जुलीची तर झाली आहे. तिचं काय घेऊन चाप घेऊन खेळणं पण चालू झालं आहे. गुड मॉर्निंग जुली. गुड मॉर्निंग. सो हे लोक तर झोपत आहेत आणि मी आता चिकन बनवायला जाते आहे. ह्याची शेपटी हलायला स्टार्ट झाली आहे. ओय उठायचं आहे का तुला का झोपायचं आहे? फुल झोपेत आहे तो, फुल झोपेत आहे. समायरा पण झोपली आहे, तिच्या बाजूला हा फुल झोपेत आहेत. सो झोपा तू. सो यांना झोपू देत, आपण जाऊया चिकन बनवायला. तर हे दोघं पण माझ्या मागून बाहेर आलेत. चला, त्याने घेतली त्याची जागा. जुली तू पण जा वर जा. त्याला झोपू देत, तू जा तिथे. सो आता हे दोघं इथे बसून राहणार जोपर्यंत मी काम करते. सो लेट्स गो. मी इथे ना रेडी केलं आहे कांदा, मिरची, थोडेसे गरम मसाले, कोथिंबीर, ही आहे टोमॅटो पेस्ट आणि चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं आहे ऑलरेडी. म्हणजे त्याला मी काय काय लावलं सांगते. चिकनला मी लावलं आहे आला लसूणची पेस्ट, दही, आपला लाल मिरची पावडर, घरचा जो मसाला असेल तो मालवणी मसाला, बस एवढंच लावून मी मॅरिनेट केलं आहे चिकन. आणि आता आपण बघूया, मी म्हणजे एकदम फास्ट होईल. नेहमीच आपण ते वाटपवालं मालवणी स्टाईलचं मी करते. सो आज असंच म्हटलं की थोड्या वेगळ्या स्टाईलमध्ये फास्ट होईल. असं काय जास्त इन्ग्रेडियंट्स पण नाहीत थोड्या ह्याच्यात. सो लेट्स सी. सो मी आता इथे टोप गरम करत ठेवला आहे. ही जॉनी जुलीची अंडी बॉईल झाली आहेत, आता त्यांना द्यायचं आहे. टाकलं आहे त्याला, त्याच्यातच मी थोडे हे गरम मसाले टाकते. ग्रीन चिली, कांदा, आणि आलं लसूणची पेस्ट टाकून कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे ऑलमोस्ट. आणि त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकते. मी आता काय काय मसाले टाकले ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो मी ॲक्च्युअलमध्ये काय काय मसाले आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार म्हणजे देते आहे.
इथे असेल कळलं की एक्झॅक्टली मी काय काय टाकलं. मसाले तर टाकून मी हे थोडं शिजवते मसाले. मी ना यात थोडीशी काजूची पेस्ट पण टाकली आहे. वाईट दिसत असेल. चिकन टाकलं तेव्हा ॲक्च्युली मला एक कॉल आला ऑफिसचा, म्हणून नाही शूट करता आलं. मी याची रेसिपी देईन, तुम्ही पण ट्राय करा. इझी अँड फास्ट, काहीतरी वेगळं करायला कधीतरी. सो ते मी शिजवत ठेवते. नंतर थोडीशी कोथिंबीर आता टाकते, बाकीची मी वरून नंतर गार्निशिंग करेन. सो ह्याला आता शिजायला ठेवते. चिकन रेडी होतं आहे. मला एक ऑफिसचा कॉल आला आहे, सो मला लवकर जायचं आहे मम्मीकडे, बिकॉज वायफाय इथे मी नाही जमलं इथे. सो मला मम्मीकडे जायला लागेल. कॉल आला ऑफिसचा. सो जसं चिकन रेडी होतं तोपर्यंत मी तयारी करते. आणि लेट्स गो. समायराची गुड मॉर्निंग झाली आहे. गुड मॉर्निंग बोला सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. बोल ना, बोल गुड मॉर्निंग. इथे बोल, इथे बोल. हॅलो, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो. सो लेट्स गो. पप्पी घे तिची, बाय कर. चलिए. चला चला, बाप्पाच्या पाय पडा. ये लवकर, पाय पड. बाप्पाच्या पाया पड, पाया पड, पड लवकर. चला चलो. चल ऑटो थांबव बाबू. ऑटो. आम्ही मम्मीच्या इथे आलोय आणि समायराचे सगळे डॉग फ्रेंड्स येत आहेत. हे बघा, आले 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 आले. कोण आहे? समायराचे फ्रेंड्स ना. बघितला बघितला. चलो चला, नंतर देणार आहे मम्मम त्यांना, है ना. कोण आहे वर? त्याला किती लोक आलेत, बापरे. त्याचा फ्रेंड आहे. कोण आहे हा? स्वराज. खेळ स्वराज, समायरा बरोबर खेळ. तर डान्स करायला लाव समायरा, डान्स करायला बोल ना त्याला, डान्स कर बाबू. रेडी झालोय आता, चाललो आहोत महोत्सवसाठी. येत आहेत आम्ही चाललोय, तो नाही. सो आम्ही बाकीच्यांसाठी वेट करतोय. सगळं कुठे चालली? कुठे चालली? गाडीने कुठे जायचं? समायराचे फ्रेंड जमले आहेत महोत्सवला जायला. सो सगळे आले की आता आपण निघूया. हिला बघा, हिला बघा, हिला असते जत्रेला, नॉट जत्रा, महोत्सव. सो आम्ही इथे पोचलोय महोत्सवच्या इथे. बघूया काय काय आहे आतमध्ये. यांचा या ठिकाणी शाल आणि सन्मानाची त्यांचा गौरव करते. त्यांच्याकडे मच्छी मसाला होता, नंतर
दिवशी माझा ब्लॉग येईल, तोच लास्ट डे. सो सगळ्यांनी या. ओ वाव समायरा. मित्रांनो, तुम्हाला उत्सुकता असेल की पुढचा विक्रोळी महोत्सव कधी असेल. विक्रोळी महोत्सव हिमाली विश्वजित ढोलक. माफ करा, कराओके सिंगर जर आता कोणी येणार असतील तर जरा कृपया पाठीमागे. आजचा मुख्य कार्यक्रम फॅशन शो. कोण बनणार विक्रोळी क्वीन, विक्रोळी किंग. पुढील काही मिनिटातच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आलेल्या सर्व जे कराओके सिंगर आहेत मी त्याची माफी मागतो की आता कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो, पण उद्या पुन्हा या ठिकाणी 2 तास आणि मला त्या जयघोषमध्ये कळेल की तुमचा जोश केवढा आणि आमचा आणि म्हणजे माझा इथे माझा जोश केवढा. तर आपण एकदा गणपती बाप्पा मोरया 3 वेळा घ्यायचंय, बरोबर? सगळेजण आहेत का इकडे माझ्याबरोबर? येस. 1 2 3 गणपती बाप्पा. कंपॅरेटिव्हली तुम्हाला कमी आवाज वाटत नाहीये? गणपती बाप्पा मंगलमूर्ती. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि असाच जोश, असाच हीच एनर्जी आपल्याला शेवटपर्यंत इथे टिकवून ठेवायची आहे. म्हणून आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. आणि सर्वात प्रथम म्हणजे मला अजून एकाचं इथे स्वागत करायचं, तेच म्हणजे आपले इकडचे ज्यांना पदवी दिलेली आहे, आदेश बांदेकर ऑफ विक्रोळी. आणि हेमंत, तुम्हाला प्लीज स्टेजवरती मी बोलवू इच्छितो. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यांनी आजपर्यंत सलग सगळे एन्जॉईंग शो सुरू करण्याच्या अगोदर कॉलेजी जवळ परत एकदा समोर बघ, पुढे बघ. नाही ना, तुला बोल बोल, आपण खात होतो. घेतले नाही, घेतले नाही घेतले. चल, हा 2 पैसे पण दिले. सेलिब्रिटी, बिग बॉसचे सेलिब्रिटी आले इथे महोत्सवमध्ये. महोत्सव संपलाय आणि आता आम्ही कुठे चाललोय? घरी चाललोय. ओके ना समायरा? एन्जॉय केलं तू? समायराने एन्जॉय केलं महोत्सवमध्ये. आता आम्ही घरी चाललोय आणि आजचा हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय. आणि आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन